माय इंग्लिश बुक स्टँडर्ड 5th. द विंड. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 62 वरील द विंड ही कविता पाहणार आहोत. या कवितेचे कवी आहेत रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन. चला तर मग कविता समजून घेऊया. द विंड, WIND, विंड म्हणजे वारा. लिसन, रिपीट, लर्न अँड रिसाइट. ऐका, म्हणा, शिका आणि म्हणून दाखवा. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेतून कवी वाऱ्याशी बोलतोय. चला तर मग कविता समजून घेऊया. I saw you toss the kites on high and blow the birds about the sky. कवी वाऱ्याला म्हणतोय की मी तुला पाहिलंय पतंगाला हेलकावे देत उंच घेऊन जातानी आणि पक्ष्यांना आकाशात उडवतानी. ब्लो म्हणजे उडवणे. And all around I heard you pass like ladies' skirts across the grass. Ladies' skirts म्हणजे हे स्त्रियांचे कपडे आहे जे कमरेपासून पायापर्यंत असतात. कवी म्हणतोय की मी तुला अवतीभोवती वाहताना ऐकलंय, ज्याप्रमाणे एखाद्या स्त्रीचा स्कर्ट गवतातून जाताना आवाज करतो त्याप्रमाणे तुझा आवाज येत होता, असा कवी वाऱ्याला म्हणतोय. ओ विंड, अ ब्लोविंग ऑल डे लाँग. ओ विंड दॅट सिंग्स सो लाऊड अ सॉन्ग. हे दिवसभर वाहणाऱ्या वाऱ्या, हे मोठ्याने गाणाऱ्या वाऱ्या. आय सॉ द डिफरंट थिंग्स यू डिड बट ऑलवेज यू युअरसेल्फ यू हीड. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे वारा बरेच कामं करतो, जसे की कपडे सुकवणे, वातावरण प्रसन्न करणे. म्हणूनच कवी म्हणतोय की मी तू केलेले बरेच कामे पाहिली, पण मी तुला कधी पाहिलं नाही. तू स्वतःला नेहमीच लपवलं. आय फेल्ट यू पुश, आय हिअर्ड यू कॉल. तू ढकललेलं मला जाणवलं, तू बोलवलेलं मी ऐकलं. वारा बोलत नाही हे आपल्याला माहिती, पण वारा वाहताना जो आवाज होतो, कवीने वाऱ्याच्या आवाजाला वारा आपल्याला जणू बोलवतोय असं समजलंय. आय कुड नॉट सी युअर सेल्फ ॲट ऑल. ओ विंड, अ ब्लोविंग ऑल डे लाँग. ओ विंड दॅट सिंग्स सो लाऊड अ सॉन्ग. मी तुला कधीच पाहू शकलो नाही, हे दिवसभर वाहणाऱ्या वाऱ्या, हे मोठमोठ्याने गाणाऱ्या वाऱ्या. वारा गाणे गात नाही, पण वारा वाहताना जो आवाज होतो, कवीने त्या आवाजाला वारा गातोय असे संबोधले आहे. ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड. ओ ब्लोवर, आर यू यंग और ओल्ड. तू तोच वारा आहेस जो मजबूत आहे आणि थंड आहे. हे वाहणाऱ्या वाऱ्या, तू तरुण आहेस की म्हातारा आहेस. यंग म्हणजे तरुण आणि ओल्ड म्हणजे म्हातारा. आर यू अ बीस्ट ऑफ फील्ड अँड ट्री और जस्ट अ स्ट्रॉंगर चाइल्ड दॅन मी. कवी वाऱ्याला विचारतोय, तू पशु आहेस का जो झाडात आणि शेतात फिरत असतो. बीस्ट म्हणजे पशु, किंवा फक्त एक छोटा मुलगा आहे जो माझ्यापेक्षा जास्त बलवान आहे. बरं विद्यार्थी मित्रांनो, कवी वाऱ्याला असं का म्हणत असेल? कारण बऱ्याचदा वारा शेतातील पिकांचे नुकसान करतो, झाडांचे नुकसान करतो. म्हणून कवी विचारतोय की तू पशु आहेस का.
की माझ्यापेक्षा बलवान असा मुलगा आहेस. ओ विंड अ ब्लोविंग ऑल डे लॉंग, ओ विंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग. हे दिवसभर वाहणाऱ्या वाऱ्या, हे मोठ्याने गाणे गाणाऱ्या वाऱ्या. अशा पद्धतीने या कवितेच्या माध्यमातून कवी वाऱ्याशी बोलतोय. आता आपण कवितेच्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधूया. Answer the following questions. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. Who blows all day long? दिवसभर कोण वाहत असतो? याचं उत्तर आहे The wind blows all day long. दुसरा प्रश्न, Who sings a loud song? मोठ्याने गाणे कोण गातो? याचे उत्तर आहे Wind sings a loud song. वारा मोठ्याने गाणे गातो. Can we see the wind? आपण वाऱ्याला पाहू शकतो का? Answer. No, we cannot see the wind. नाही, आपण वाऱ्याला पाहू शकत नाही. Can we hear the wind? आपण वाऱ्याला ऐकू शकतो का? विद्यार्थी मित्रांनो, वारा बोलत नाही, पण वारा वाहत असताना त्याचा आवाज येतो. म्हणून आपण या प्रश्नाचे उत्तर येस वी कॅन हिअर द विंड असे देऊ शकतो. विच लाईन्स आर रिपीटेड? कोणत्या ओळी पुन्हा पुन्हा आल्या? द लाईन्स रिपीटेड आर ओ विंड अ ब्लोविंग ऑल डे लॉंग, ओ विंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग. कॅन यू टेल एनी टू थिंग्स दॅट द विंड डज? राईट दॅम. वारा करू शकतो अशा 2 गोष्टी तुम्ही सांगू शकता का? त्या लिहा. विद्यार्थी मित्रांनो, येथे तुम्ही वारा ज्या गोष्टी करू शकतो त्या लिहू शकता. जसे की विंड कॅन टॉस द काइट ऑन हाय, विंड कॅन ब्लो द बर्ड्स, विंड कॅन ड्राय द क्लोथ्स. अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता. विद्यार्थ्यांनो, या कवितेचे वाचन पुन्हा पुन्हा करा आणि समजून घ्या.